नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये माझी छोटीशी आहू आलेली पुण्यावरून. सो आम्ही तिच्यासाठी आलो आहेत कारण ती घरी बोलत होती मला गेम झोनमध्ये जायचं आहे. सो आम्ही आलो आहोत इंडिया मॉलमध्ये. गेम झोन होते. तर गेम झोनमध्ये जायची तिची एक्साइटमेंट तुम्ही पाहिलीच असेल, ती किती खुश आहे. सो चला आता जात आहोत आम्ही गेम झोनमध्ये. गेम झोन पहिले सगळे गेम बघून येऊ. कोणती गेम खेळायची? मला बोलते कुठे आहे लेग स्टोरी ते लेग स्टोरी नाही. मॉलमध्ये पाय ठेवल्यापासूनच आहू गेम झोन करत होती. सो एकदा आम्ही तिला गेम झोनमध्ये घेऊन गेलो आणि एका गाडीत बसवलं. आता आम्ही बाहेर आलो आहे. बाहेर आल्यावरती पण तिला इथे मोठ्या ज्या बस असतात त्या दिसल्या जातात, तिला त्यामध्ये पण बसायचं आहे. सो इथे एक पांडा आहे, त्या पांडा गाडीमध्ये आम्ही तिला बसवणार आहोत. आहूसोबत इथे माझा पण एक्सपिरियन्स होता मॉलमधल्या ह्या छोट्या छोट्या गाड्यांमध्ये बसायचा. सो मलाही मज्जा आली. त्यानंतर आता आहूला इथे आईस्क्रीम दिसली. सो ती मला पांडागडीतच सांगत होती माऊ मला आईस्क्रीम खायची आहे. सो आता आम्ही आईस्क्रीम खायला जाणार आहोत. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ॲज युजल सगळीच लहान मुलं सर्व काही मागतात, खातात तर एवढूसं, पण त्यांना सगळं हवं असतं. जसं आहूला बर्गर हवा होता, त्यासोबतच पिझ्झा, फ्राईज, कोक, फ्लोट सगळंच तिला एकत्रच हवं होतं. सो दीदीने तिच्यासाठी तिला जे जे पाहिजे होतं ते सर्व ऑर्डर केले. तो सर्व ती आता एक एक बाईट खाती आहे. सो आम्ही आता तिचं खाऊन झाल्यावरती पुन्हा एकदा गेम झोनमध्ये जाणार आहोत कारण ती परत बोलते की मला गेम झोनमध्येच जायचं आहे. सो खाऊन हा एक खायचा राऊंड झाला की पुन्हा आम्ही गेम झोनमध्येच जाणार आहोत. एखाद्या मोठ्या माणसाला राग येत नसेल तसा माझ्या आऊला राग येतो जर तिच्या कामामध्ये किंवा तिच्या कोणत्याही गोष्टीमध्ये कोणी इंटरफेअर केलं तर. सो आता तेच चालू आहे आणि आम्ही सर्वजण मस्त एन्जॉय करतो. तर नेहमी आम्ही असं आहूला देत नाही काही जंक फूड. सो ती आज कधीतरी ठीक आहे एक एन्जॉयमेंट म्हणून ट्राय करायला.
सो तसंच तिला आज आम्ही बाहेर आणले चीट डे समजूया आणि तिने आज सर्व जंक फूड खाल्लं आहे. सो त्यामध्ये कॉटन कँडीसुद्धा तिच्यासाठी नवीनच होती. दीदीने कधी शुगर असल्यामुळे तिला दिली नव्हती. सो तिला पहिल्यांदा तर तो बलून वाटला आणि त्यानंतर तिला माहिती झालं की ही कॉटन कँडी आहे आणि खायची असते. सो आम्ही तिला दाखवलं ती कशी खातात. अगं एवढं जास्त समझ रहे हो आप समझ रहे हो. खूप जास्त शुगर असल्यामुळे आम्ही आहुला कसं तरी फसवून कॉटन कँडी आमच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायला सांगितली. तिचा आज अंकिता मावशीवरती खूपच जास्त प्रेम आलेलं आणि मला तर ती कॉटन कँडी देतच नव्हती. अंकिता मावशीला डबल देत होती. सो असं कसं तरी आम्ही सर्वांनी मिळून ती कॉटन कँडी संपवली आणि आता पुन्हा आहू बोलली की गेम झोनमध्ये जायचं आहे. सो आम्ही पुन्हा आलो आहोत गेम झोनमध्ये. गेम झोनमधली एक गाडी आहुने सोडली नाही. सर्व गाड्यांमध्ये जाऊन ती बसली आणि तिने फार एन्जॉय केलं. ते लहान पोरांना पिल्लू तुझ्या याच्यात बसले ते काय बसल्यात. तो मोठा आहे गेल्या वेळेस नव्हतं घेतलं. विचारू तर डबल सीटचं आहे. आहू मला बोलत होती माऊ मला यात बसायचं. सो मी सर्वांना कन्व्हिन्स करत होते की तिला पण आपण घेऊन यात बसू. पण ते लहान मुलांसाठी नव्हतं. दीदी बोलली की लहान मुलांना त्याच्यामध्ये मानेला गचका वगैरे बसतो. सो आम्ही त्यात नाही बसलो. आता पुन्हा आहू गेम झोनमध्ये फिरत आहे. तिचं मनच भरत नाही आहे. पहिलाच जाते. पटकन तोंडावर मारायचं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? क्रिकेटची गेम आहे ही पाहून आम्हाला फार मजा आली. मला मी तर खूप वेळ उभी राहून ती गेम पाहत होते. सो फार फनी वाटली. कोण जिंकलं तेव्हा गुंडू बस आली. आली आली ती बघ आली आली. आली आली आली. हा बसायचं त्या काढलं. फिर से आ गए रे बाबा. इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे. आहुने बससुद्धा पाहिलेली आणि तिला ह्या बसमध्ये सुद्धा बसायचं होतं. सो आता दीदीने तिची तीही इच्छा पूर्ण केली आहे आणि तिच्यासोबत माझ्या पण बालपणीच्या ज्या ज्या इच्छा पूर्ण होत्या आज त्या पूर्ण झाल्या आहेत. सो आहुने आणि मी आजचा दिवस तर फार एन्जॉय केला आहे.
अभी मजा आएगा ना भिड़ो. इथे आहूला पकडलेला आवडत नव्हता आणि मला भीती वाटत होती बसमध्ये टर्नला वगैरे पडेल वगैरे, म्हणून मी तिला पकडत होते. सो तिला माझा राग आलेला. इथे आहूला वाटलेलं खरंच आपण रिअल बसमध्ये बसलो आणि ती ऑन रोड चालू आहे. सो ती मला बोलत होती पाऊस पडेल वरतून. अजून फिरायचं आता काय जायचं सो विवियाना मॉलचं नाव बोलता चेंज झालंय. मस्त आहे ना. तुला बसतच नाही, ज्याला घेऊ चिकना दिसते. अंकिता आणि मी सोबत असेल की आमची नेहमीच मस्ती चालू असते, आम्ही फार सोबत एन्जॉय करतो. सो इथेही आमचं तेच चालू आहे. दीदी आणि अंकिता हे दोघींची शॉपिंग चालू होती. लिपस्टिक शेड्स पाहत होत्या आणि आहूला राग येत होता की हे लोक स्वतःसाठी घेत आहेत आणि मला काहीच भेटू नये. सो आहू इथे रुसून बसले आहूची टिंगल करत होते. सो माझं आणि आमचं वेगळं काम चालू होतं आणि या लोकांचं वेगळं काम चालू आहे. ओ रुसली का रुसली तू? काय पाहिजे तुला? रुसली रुसली रुसली. जा 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 तू जा. रुसली रुसली रुसली. एक मुलगी रुसली. काय पाहिजे? थांब. 3 नेल पण घेत. पेन घ्यायचं पेन घ्यायचं. कशाला पेन घ्यायचं? अभ्यास करायचा. कलर पेन नाही बाळा, लिपस्टिक आहे ती. पिल्लू आणि दादा प्राईज कर. काय काय घेतलंय? काय आहे? इकडे हो, साईडला हो. सो आहूची बऱ्यापैकी आता शॉपिंग मनासारखी झाली आहे आणि तिची मस्ती अशीच चालू राहणार आहे. सो व्हिडिओ मी इथे थांबवते आता. तुम्हाला हा आहूचा डे 1 मॉलमधला व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली जी बेल आयकॉन दिसते तुम्हाला ती क्लिक करा. सो यापुढे जे काही मी व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.